बिग बॉस यंदा खरंच खूप मोठा गेम खेळायचा प्रयत्न करतायत। आता नेमका त्यांचा गेम फसलाय की काय हेच जाणून घेऊया, कारण की नॉमिनेशन्स हे पूर्णपणे चेंज झालेले आहेत। कोण आहे या आठवड्यात बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड तेच सांगायचा प्रयत्न तुम्हाला मी करणार आहे। कारण की आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे तिकडे बिग बॉसनी काय बोलतात त्याला बीबी हब बंद केलं आणि तिकडे पॉवर हाऊस हे ऑन केलेलं आहे आणि तिकडे वेगवेगळे पॉवर कार्ड्स ठेवलेले आहेत आणि पॉवर कार्ड ठेवून त्याच्यामध्ये 2 पॉवर कार्ड यूज केले आपल्या अरबाजनी आणि आपल्या अभिजित सावंतनी, आणि त्यांनी दोघांनी सेव्ह कोणाला केलं तर सेव्ह केलं, एकाने केलं निकीला, एकाने केलं पॅडीला। तर त्याच्यानंतर राहिलेले कोण होते, आपला सूरज, त्यानंतर निखिल, मग योगिता आणि तिकडे राहिला होता घनश्याम। आणि त्याच्यानंतर विषय असा हार्ड झाला की वैभवला देखील तिकडे चान्स मिळाला की कोणाला तरी नॉमिनेट करून कोणाला तरी सेव्ह कर, तर त्यांनी घनश्यामला सेव्ह करून त्यांनी तिकडे नॉमिनेट केलेलं आहे अभिजितला। तर आता हे 4 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाण्यासाठी, आणि आता हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग आहे की कोण नेमकं घराच्या बाहेर जाणार। कारण की आता नॉमिनेट आहेत या आठवड्यामध्ये ते म्हणजे निखिल, त्यानंतर सूरज, त्यानंतर योगिता आणि अभिजित सावंत। आणि ह्याच्यामधला 100 आणि 101% जर कोण प्लेयर घराच्या बाहेर जाणार असेल ना, तर ते आहे निखिल दामले। खरंच मित्रांनो, कारण की त्याचं कंटेंट थोडंसं कमी आहे, पण योगिता काही का होईना ती रडते, धडपडते, काहीतरी करते, तिला फुटेज तरी मिळतंय, ते तरी दिसायचा प्रयत्न होतोय। पण निखिल हा खूप कमी खेळतोय का, असं मला वाटतंय की या आठवड्यात देखील बिग बॉस असं करतात की काय, की यावेळेस देखील नॉमिनेशन्स कॅन्सल किंवा काय होतं ते इविक्शन कॅन्सल असं होतंय की काय, हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार। मित्रांनो, तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।